हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सोनल सोनावणे, आप तुमची सोनाली एक्सप्लोरर. आणि आज आपण आलो आहोत कोल्हापूरला. तर चला सुरू करूया कोल्हापूरचा. तर सर्वात आधी आम्ही गाठला हा छानसा प्रवास सावंतवाडीहून कोल्हापूरचा. मस्त छानशी गाणी ऐकून आम्ही केला आमचा प्रवास सुरू. सावंतवाडी टू कोल्हापूरला जायसाठी आपल्याला गाठायचा असतो हा अंबोलीचा घाट. अंबोलीच्या घाटात इतकी सारी झाडे आहेत, इतका छानसा नेचरमध्ये आम्हाला खूप प्रसन्न वाटत होतं. तर ही आहे मी तुमचीच लाडकी सोनाली एक्सप्लोरर. दरवर्षीप्रमाणे ह्या न्यू इयरला पण आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं. मागच्या न्यू इयरला पण मी टूरसोबत गेली होती, त्याच्यात सगळं होतं इन्क्लूड. गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, त्याच्यानंतर बाळूमामा, महालक्ष्मी. तर ह्या वर्षी पण मी विचार केला की चला आपण पण जाऊया. जर मागच्या वर्षापासून सुरुवात केली आहे न्यू इयरला महालक्ष्मीला जायची, तर ह्या वर्षी पण करूया. सो आम्ही निघालो. हा बघा किती छान अशी सिनरी आहे. हा आहे आमचा अंबोली घाट. आणि थोडंच पुढे जाताना हे आम्हाला छानसा पाण्याचा स्पॉट दिसला, तर मी म्हटलं की चला कॅप्चर करूया तुमच्या सगळ्यांसाठी. दुपारी 12 वाजता आम्ही केला हा सेट डोसाचा नाश्ता. किती छान असा लोणी डोसासारखाचा सेट डोसा होता. त्याच्यानंतर आम्ही खाल्ली मिसळ आणि माझ्या मैत्रिणीने घेतलेली इडली. इडली तर ठीकठाक होती, पण मिसळ एक नंबर होती. कोल्हापूरच्या रस्त्याला तुम्ही मिसळ नाही खाल्ली असं होऊच शकत नाही. नंतर आम्ही नाश्ता करून गाठला हा प्रवास कोल्हापूरचा. मागे बसून मला आला होता खूप कंटाळा, तर थोडा वेळ सिद्धी मागे बसली. आणि मागे बसली तर ती झोपूनच गेली. म्हटलं तिची एक छानशी व्हिडिओ काढावी. हायवेला लागून असलेली ही झाडं मला खूप आवडतात बघायला, म्हणून मी म्हटलं की चला ह्याची व्हिडिओज काढूया. ह्या हायवे नंतर आम्ही घेतला लेफ्ट टर्न आणि पोचलो कोल्हापूर शहरात. फायनली कोल्हापूर शहरात 3 तासाचा प्रवास काढून आम्ही पोचलो आहोत. आणि खरंच कोल्हापूर खूप डेव्हलप्ड आहे. सावंतवाडीहून जास्त तर कोल्हापूर डेव्हलप्ड आहे. इथे वेस्ट साईड आहे, मॉल्स आहेत, मॅकडी आहे, त्याच्यानंतर झुडिओ आहे आणि काय काय नाही आहे. म्हणजे आम्ही तर अचंबित होतो, पण ट्रॅफिक पण खूप आहे. फायनली आम्ही पोचलो महालक्ष्मीच्या पार्किंगमध्ये. म्हणजे इथून महालक्ष्मीचं मंदिर 1-2 मिनटावर आहे. सो गाडी पार्क करून आम्ही निघालो चालत. 2 मिनटाचा प्रवास काढला. आणि तुम्ही कोल्हापुरात जेव्हा पण एंटर होतात तेव्हा कसं समजायचं की तुम्ही कोल्हापुरात आहात. इथे विविध दुकानं आहेत जिथे कोल्हापुरी चप्पल मिळतात. हेच ते साईन आहे की तुम्ही कोल्हापुरात आहात, ते पण महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथे. आणि फायनली हा गेट क्रॉस करून आहे महालक्ष्मीचं मंदिर, ज्याची आपल्या सगळ्यांना आतुरता होती. आज एंटर केल्यानंतर खूप सारी दुकाने इथे. साड्यांची दुकानं आहेत, ठुशीचे दुकानं आहेत, ज्वेलरीज आहेत खूप सारं. आम्ही ओटी घेतली आणि निघालो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. दर्शन झाल्यावर म्हटलं की चला थोडेसे व्हिडिओज काढूयात. सो आम्ही घेतले थोडे व्हिडिओज आणि काढले थोडेसे फोटोज. गर्दी असल्याने लोक खूप येत होती मध्ये, पण ठीक आहे. आणि खरंच मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. नंतर आम्ही गेलो जेवायला परक हॉटेलमध्ये. आणि हे आहे हॉटेल परक. अँड ट्रस्ट मी, मला तर यांची थाळी बिलकुल नाही आवडली, म्हणजे मी खाऊच शकली नाही. नंतर आम्ही गेलो पॅलेसच्या इथे. तिथे खूप सारे डिअर होते. चला रस्ता बघूया आपण. खूप स्वच्छ असा रस्ता होता न्यू पॅलेसचा. म्हणजे आधी तर आम्ही नेहमी म्हणायचो की शाहू पॅलेस, शाहू महाराजांचा पॅलेस, पण आता त्यांचं नाव आहे न्यू पॅलेस. आणि हे बघा असं वाटत होतं जसं काय लंडनमध्ये एंटर केलं आहे. नंतर आम्ही गेलो एका कॅफेमध्ये, रेलिश कॅफेमध्ये. आणि तिथे फायनली लंडन स्ट्रॉबेरी चॉकलेट आम्ही ट्राय केलं. म्हणजे मी खूप शोधत होते, मला हे खायचंच होतं. आणि जात असताना राईटलाच मला हे दिसलं. सो आम्ही गेलो तिथे खायला. मी सकाळपासून थकलेलं म्हणून घेतली कॉफी. हे बघा पूर्ण मी संपवलं आहे एकटीने. खूप यमी होतं खूप. जर तुम्ही कोल्हापुरात आलात तर प्लीज ट्राय करा.
कोल्हापुरात आलात आणि रंकाळा विजिट नाही केलं असं होऊच शकत नाही. सो आम्ही गेलो रंकाळ्यावर, थोडं बसलो, संध्याकाळच्या टायमाला गेलो, मस्त व्हिडिओज काढलेत आणि आम्ही खूप मजा केली. म्हणजे आजचा दिवस खूप छान होता. हे आहेत माझे फ्रेंड्स प्रसन्न आणि सिद्धी. हाय. मी घेतले थोडे क्यूटचे व्हिडिओज कारण छान येत होते. आणि हा आहे रंकाळा गाईज. अँड आय रिअली होप की तुम्हाला कोल्हापूरचा व्लॉग आवडला असेल. मी नुकतंच स्टार्ट केलं आहे व्लॉगिंग, सो मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. पण प्लीज डोंट फॉरगेट टू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. बाय.